नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपले सर्वांचे एकदा स्वागत आहे. आज आपण आर्थिक वृद्धीचे निर्देशक किंवा आर्थिक वृद्धीचे निर्देशांक याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. आर्थिक वृद्धीची संकल्पना समजून घेतल्यानंतर प्रत्यक्षात एखाद्या राष्ट्रात आर्थिक वृद्धी होत आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी काही निकष किंवा निर्देशांक माहीत असणे आवश्यक आहेत. आर्थिक वृद्धी या संकल्पनेचा संबंध हा विकसित राष्ट्रांशी जोडला जातो. उदाहरणार्थ अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, कॅनडा, जपान इत्यादी. आर्थिक वृद्धीचे मोजमाप करण्यासाठी जे निकष विचारात घेतले जातात त्यांनाच आर्थिक वृद्धीचे निर्देशक किंवा आर्थिक वृद्धीचे निर्देशांक असे म्हणतात. विकसित देशातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाबद्दल आणि विकसित राष्ट्रातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या विश्लेषणाबद्दल जे मूलगामी संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाला 1971 मध्ये नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आणि हे नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक कुझनेट्स यांनी आधुनिक आर्थिक वृद्धी या त्यांच्या पुस्तकात आर्थिक वृद्धीची संकल्पना स्पष्ट केली आहे. त्याचप्रमाणे आर्थिक वृद्धीचे निर्देशक घटक किंवा निकष स्पष्ट केले आहेत. तर त्या निकषांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. म्हणजेच आर्थिक वृद्धीचे निर्देशक घटक या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. आर्थिक वृद्धीच्या निर्देशकामध्ये पहिला घटक आहे दरडोई उत्पन्न आणि लोकसंख्या वाढीचा उच्च दर. आधुनिक आर्थिक वृद्धीचा प्रारंभ किंवा सुरुवात सामान्यपणे 1770च्या सुमारास झाली आहे. आधुनिक काळातील आर्थिक वृद्धीचा दर हा पूर्वीच्या वृद्धी दरापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. प्राध्यापक कुझनेट्स यांच्या मतानुसार विकसित देशात लोकसंख्या वाढीपेक्षा दरडोई उत्पन्न जास्त दराने वाढत जाते. थोडक्यात आर्थिक वृद्धी होत असताना लोकसंख्या वाढत जाते, परंतु त्यापेक्षा अधिक वेगाने वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत जाते. त्यामुळे लोकसंख्या वाढूनही देशाचे दरडोई उत्पन्न वाढतच जाते. म्हणजेच आर्थिक वृद्धीच्या काळात दरडोई उत्पन्न आणि लोकसंख्या वाढ ही वाढत असते. लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या वाढीचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामुळे लोकसंख्या वाढत असतानाही आर्थिक वृद्धीच्या काळात दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होत असल्याचं निदर्शनास येतं. त्यानंतर दुसरा निर्देशक आहे रचनात्मक परिवर्तन, की आर्थिक वृद्धीच्या काळात काही रचनात्मक किंवा क्षेत्रीय स्वरूपाचे परिवर्तन होत असते. कृषी क्षेत्राकडून बिगर कृषी क्षेत्राकडे होणारे स्थित्यंतर आणि कालांतराने उद्योग क्षेत्राकडून सेवा क्षेत्राकडे होणारे स्थित्यंतर किंवा परिवर्तन हा एक महत्त्वाचा बदल आहे. म्हणजेच आर्थिक वृद्धीच्या काळात अर्थव्यवस्थेतील प्राथमिक क्षेत्राचे महत्त्व कमी होऊन द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्राचे महत्त्व वाढत जाते. याचा अर्थ कृषी आणि कृषीशी संबंधित क्षेत्राचे महत्त्व कमी होऊन उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचे महत्त्व वाढत जाते. राष्ट्रीय उत्पन्नातील प्राथमिक क्षेत्राचा वाटा जास्त दराने घटत जातो किंवा त्यामध्ये लक्षणीय घट होते, तर द्वितीय क्षेत्र म्हणजेच उद्योग क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र म्हणजेच सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा वाढत जातो. प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण हे आर्थिक वृद्धीच्या काळात किंवा जे राष्ट्र विकसित आहेत त्यांचा विचार केला तर प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे 5% ते जास्तीत जास्त 20% पर्यंत असल्याचं आढळून येतं. तर राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा हा 10% पेक्षा कमी आढळतो. उदाहरणार्थ अमेरिकेत एकूण लोकसंख्येपैकी फक्त 2% लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्रातील उत्पन्नाचा वाटा हा फक्त 1% आहे. तर शेती व शेती संबंधित उत्पन्नाचा वाटा हा 5.4% एवढा आहे.
अमेरिकेतील राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा हा फक्त 1% आहे. इथं चुकून हे 10 झालेलं आहे, तर हे 1% असे समजावे. त्यानंतर तिसरा घटक आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक विस्तार. काही युरोपीय देशांमध्ये जलद आर्थिक वृद्धी झाल्याचं दिसून येतं किंवा निदर्शनास येतं. युरोपीय देशांनी कच्च्या मालासाठी, त्यानंतर स्वस्त मजुरासाठी आणि स्वतः उत्पादित केलेल्या वस्तूंची बाजारपेठ शोधण्यासाठी जगभर प्रवास केला आणि या जगभर प्रवास करून त्यांनी आर्थिक वृद्धीचं उद्दिष्ट साध्य केल्याचं दिसून येतं. आर्थिक वृद्धीमुळे युरोपीय देशांचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरील प्रभाव हा वाढत गेल्याचं दिसून येतं. आंतरराष्ट्रीय सहकार्यातूनच बहुराष्ट्रीय कंपन्या, ज्यांना आपण MNCs म्हणतो, मल्टीनॅशनल कंपनीज, या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय होतो. त्याचप्रमाणे विकसित राष्ट्र इतर राष्ट्रांबरोबर तांत्रिक व आर्थिक सहकार्य करते आणि या सहकार्यातून अल्पविकसित किंवा विकसनशील राष्ट्रांमध्ये उद्योग स्थापन करते. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य ही आर्थिक वृद्धीची एक अट झाली असून ते आर्थिक विकासाचे एक गमक किंवा आर्थिक विकासाचे ते एक निर्देशक आहे. म्हणजे आर्थिक वृद्धीचा विचार करत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंधित राष्ट्राचा होणारा विस्तार किंवा त्याचा वाढत जाणारा प्रभाव आणि केलं जाणारं सहकार्य हे आर्थिक वृद्धीचं एक निर्देशक आहे. त्यानंतर चौथा निर्देशक घटक आहे राजकीय, सामाजिक आणि आदर्शात्मक परिवर्तन. अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा रचनात्मक बदल होतात तेव्हा त्या बदलांबरोबरच लोकांचा दृष्टिकोन, समाजातील संस्था, समाजातील आदर्श, म्हणजे ज्या घटकाकडे, ज्या परिस्थितीकडे लोक आदर्श म्हणून बघतात, या सर्व घटकांमध्ये बदल होतात. हे सर्व घटक आर्थिक वृद्धीला उपयुक्त असतात. प्राध्यापक गुन्नर मिरडाल यांनी असे जे आदर्श आहेत त्या आदर्शांची एक यादीच दिलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तर्क कठोरता, म्हणजे कुठलीही घटना झाली असेल, कुठली क्रिया झाली असेल तर निपक्षपातीपणे त्याचा तर्क लावणे किंवा तर्कसंगत विचार करणे, अशा प्रकारची जी मानसिकता आहे तर ती मानसिकता त्या ठिकाणी निर्माण होते. त्याला तर्क कठोरता असं म्हटलं जातं. त्यानंतर सामाजिक आर्थिक समानता किंवा समता त्या ठिकाणी अस्तित्वात येते किंवा तशा प्रकारचा दृष्टिकोन त्या ठिकाणी बदलतो. समाजामध्ये जे आतापर्यंतची मूल्य आहेत तर त्या मूल्यांमध्ये सुधारणा होते. त्याचप्रमाणे जे नियोजन असेल तर ते नियोजन देखील त्यामध्ये समाविष्ट केलं जातं. त्यामुळे हे जे आदर्श आहेत तर या आदर्शांमध्ये या सर्व घटकांचा समावेश होतो. त्यामुळे समाजातील सामाजिक, राजकीय आणि आदर्शात्मक परिवर्तन हे आर्थिक वृद्धीचं एक महत्त्वाचं निर्देशक आहे. त्यानंतर पाचवा निर्देशांक आहे नागरीकरण किंवा शहरीकरण. रचनात्मक परिवर्तनाचा परिणाम होऊन औद्योगिकरणाचा वेग हा वाढत जातो. औद्योगिकरणामुळे ग्रामीण भागातून रोजगारासाठी लोकसंख्येचे शहरी भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. सरकारच्या विकेंद्रित औद्योगिक धोरणाचा परिणाम शहरांचे आकारमान आणि शहरांची संख्या वाढण्यावर होतो. की सरकारने जे उद्योगाचं विकेंद्रीकरण केलं आहे, म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी उद्योगांची स्थापना न करता देशातील वेगवेगळ्या ठिकाणी उद्योगांची स्थापना केली जात असेल तर त्याला विकेंद्रीकरण असं म्हटलं जातं. या विकेंद्रीकरणाचा परिणाम शहरांची संख्या वाढली, शहरांचं आकारमान वाढत जात आहे. शहरीकरणाचा परिणाम, शहरीकरणामुळे सामाजिक, राजकीय व आदर्शात्मक दृष्टिकोन बदलतात. त्याचप्रमाणे लोकांच्या मनोवृत्तीमध्ये बदल होऊन लोकांची दैववादी आणि निराशावादी जी वृत्ती आहे तर ती वृत्ती त्या ठिकाणी नष्ट होत. ही वृत्ती नष्ट झाल्यामुळे लोकांची त्या ठिकाणी भौतिक किंवा ऐहिक सुखाला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती वाढत जाते. त्याचप्रमाणे कुटुंबाचं आकारमान हे मर्यादित ठेवलं जातं. म्हणजे मर्यादित संख्या असलेले जे कुटुंब आहे तर त्या कुटुंबांची संख्या या ठिकाणी वाढत जाते. शिक्षण व संशोधन क्षेत्रामध्ये प्रगती घडून येते किंवा त्यामध्ये बदल घडून येतात. थोडक्यात काय तर नागरीकरण अथवा शहरीकरण हा
आर्थिक वृद्धीचा एक महत्त्वाचा निष्कर्ष मानला जातो. त्यानंतर 6वा निर्देशक आहे उत्पादन घटक व वस्तूंचा आंतरराष्ट्रीय प्रवाह. आर्थिक वृद्धीचा परिणाम होऊन वस्तू, श्रम, भांडवल आणि संयोजक यांचे मोठ्या प्रमाणात एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर किंवा देशांतर घडून येते. विकसित देशातील प्रगत तंत्रज्ञान, वाहतूक व दळणवळणाच्या सुविधांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तू व घटकांचे म्हणजे उत्पादन घटकांचे प्रवाह हे सुरू असतात. कुशल श्रमिक, अत्याधुनिक वस्तू व भांडवल यांची विकसित राष्ट्रातून विकसनशील राष्ट्रांमध्ये निर्यात होऊ लागते. त्यामुळे विदेशी गुंतवणूक व मानवी संपत्तीचे देशांतर किंवा स्थलांतर आर्थिक वृद्धी मोठ्या प्रमाणात घडवून आणतात. म्हणजेच विदेशी गुंतवणूक आणि मानवी संपत्तीचं जे हस्तांतरण होतं, जे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरण होतं, तर त्या स्थलांतरणामुळे आर्थिक वृद्धी मोठ्या प्रमाणात घडून येते. म्हणूनच वस्तू आणि उत्पादन घटकांच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतरणाला आर्थिक वृद्धीचे महत्त्वाचे निर्देशक समजले जाते. त्यानंतरचा 7वा निर्देशक आहे उत्पादकतेत वाढ. विकसित राष्ट्रांमध्ये पुरेशा प्रमाणात भांडवलाच्या उपलब्धतेबरोबरच तंत्रज्ञानाची वेगाने प्रगती झालेली असते. त्यामुळे मनुष्यबळाचा गुणात्मक विकास होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. या सर्वांचा परिणाम उत्पादन क्षेत्रात आव्हानांचा दर्जा हा वाढतो व उत्पादन क्षमतेत प्रचंड वाढ होते. भांडवल प्रधान आधुनिक किंवा अत्याधुनिक उत्पादन तंत्राचा अवलंब केल्यामुळे श्रमाची बचत होते. त्याचप्रमाणे श्रमिकांचे आठवड्यातील कामाचे तास कमी होतात, तरीही अर्थव्यवस्थेतील उत्पादनात वाढच होते. त्यामुळे निर्यातीमध्ये वाढ होते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देखील वाढ होते किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विस्तार होतो. त्यामुळे उत्पादकतेत होणारी वाढ हे आर्थिक वृद्धीचा एक महत्त्वाचा निर्देशांक आहे. या निर्देशांकाबरोबरच आर्थिक वृद्धीचे इतरही काही निर्देशक आहेत. आर्थिक वृद्धीचे मोजमाप करण्यासाठी वरील वेगवेगळ्या प्रकारचे जे निकष वापरले जातात किंवा निर्देशांक विचारात घेतले जातात, त्याबरोबरच काही इतरही निर्देशक आहेत, त्यांचा देखील विचार करणे अपेक्षित असतं किंवा ते देखील विचारात घेतले जातात. उदाहरणार्थ भांडवल निर्मिती हा एक असाच महत्त्वाचा निर्देशक आहे. प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये भांडवलाचे प्रमाण आणि भांडवल निर्मिती, त्यानंतर भांडवल उत्पादन गुणोत्तर हे खूप वरच्या दर्जाचे असते. म्हणजे प्रगत राष्ट्रांमध्ये भांडवल निर्मितीचा दर जास्त असतो, भांडवलाचे प्रमाण जास्त असते. त्यानंतर भांडवल उत्पादन गुणोत्तर हे जास्त किंवा वरच्या दर्जाचे असते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारातील आयात निर्यातीचे बदलते स्वरूप याचाही आर्थिक वृद्धीचे मोजमाप करण्याचा निर्देशांक म्हणून वापर करता येतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कोणत्या वस्तूंची आयात केली जाते, कोणत्या वस्तूची निर्यात केली जाते, यावरून देखील त्या देशात आर्थिक वृद्धी होत आहे की नाही याचं सामान्यपणे मोजमाप करता येते. सामान्यपणे विचार केला तर अल्पविकसित किंवा अविकसित राष्ट्रातून कच्च्या मालाची निर्यात केली जाते आणि पक्क्या वस्तूंची आयात केली जाते. तर जे विकसित राष्ट्र आहेत ते विकसित राष्ट्र त्या ठिकाणी ज्या पक्क्या वस्तू आहेत किंवा जे अंतिम उत्पादन आहे त्या अंतिम उत्पादनाची निर्यात करत, त्याचं प्रमाण वाढत जातं. आणि जो कच्चा माल आहे तर त्या कच्च्या मालाची आयात करत. त्यामुळे आयात निर्यातीमध्ये जर अशा स्वरूपाचा बदल होत असेल तर त्या देशामध्ये आर्थिक विकास होत आहे असं समजलं. तर अशा प्रकारे हे जे आर्थिक वृद्धी मोजण्याचे वेगवेगळे निकष आहेत किंवा निर्देशक आहेत, त्या निर्देशकांवरून आपल्याला आर्थिक वृद्धीचं मोजमाप करता येतं. म्हणजेच त्या एखाद्या राष्ट्रामध्ये आर्थिक वृद्धी होत आहे की नाही किंवा आर्थिक वृद्धीचे प्रमाण किती आहे याचं मापन करता येतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.